हाय फ्रेंड्स, वेलकम नेपाली सचिन ब्लॉगर्स यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी चालले बाहेर. खूप जास्त पाऊस पडतोय बघा बाहेर. आणि मला का आता एवढ्या पावसात पण मला का बाहेर जायचं आहे, कारण आमच्या पिऊला बघा आता गुलाबजाम खायचे. तर तसंही मला माझं काम आहे छोटंसं, त्यासाठी तर मला जायचंच होतं खाली. पण म्हणलं चला आता एवढा हट्ट करते, म्हणलं जाऊयात म्हणलं आपण. कारण तिला सुट्टी 3-4 दिवस झालं. मुंबईमध्ये एवढा पाऊस पडतो ना ह्या आठवड्यामध्ये की तिला 3-4 दिवस झालं सुट्टीच आहे. त्याच्यामुळं काही ती गेलीच नाही बिलकुल पण खाली कसलीच. आणि मीही काय पावसामुळे त्यांना खाली घेऊन जात नाही कुठं. मग म्हणलं चला आज जाते आणि मस्तपैकी तिला गुलाबजाम घेऊन येते. माझं काम पण आहे ते पण पटकन करायचं होतं मला, एक छोटंसं काम. आणि येताना गुलाबजाम घेऊन यायचे. तर चला मी आता पटकन खाली जाते. बघा आता मी खाली आले तेव्हा केवढा जोरात पाऊस चालू झालाय. आले 1-2 मिनटं नव्हता पाऊस, पण बघा आता एवढा जोरात येतोय ना, छत्री पण उडायला लागली माझी. मुंबईचा पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही. खूप पाऊस आला ना, फक्त पाऊसच येत नाही. ढग एवढे काय गरजत नाही तिथं, पण एवढं जोराने ते वारं सुटतंय ना, त्या वाऱ्याची जास्त भीती वाटते इथल्या लोकांना. पावसाच्या वाऱ्यामुळे एवढं लोकांचं नुकसान झाले ना मुंबईमध्ये. बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनचे हे बघा, साईडचे असे हे पत्रे वगैरे लावलेत ना. आता हे पत्रे तर आहेत व्यवस्थित, पण असे बरेच लोकांचे पत्रे हे सगळं खूप नुकसान झाले. बघा इथं सगळे बॅनर लावलेले, सगळ्यांचे बॅनर निघून असे पडलेत बघा साईडला. एवढं नुकसान झालं इथं सगळं लोकांचं. रस्त्याला बघा आता किती 4-4:30 होत आलेत, पण एकही नाही. खूप अशी क्वचितच माणसं आहेत आता. सगळ्या बघा गाड्या पार्किंग आहेत, सगळं शांत आहे. असं वाटतं की एकदम संडे वगैरे असल्यासारखं सगळं शांत आहे मुंबईमध्ये. इथं जास्त कोणी लोक आता पाऊस असल्यामुळं कामानिमित्तच बाहेर पडतात. इतर वेळेस जास्त कोणी बाहेर पडतच नाही. बघा इकडं कन्स्ट्रक्शन चालू आहे, तर सगळे बॅनर फाटून निघलेत पूर्ण. एवढे पत्रेच राहिलेत फक्त. काही ठिकाणी तर पत्रे पण खूप जास्त तुटून पडलेत. बाकी भरपूर सारं नुकसान झालेलं आहे इथं. चला मला आता पिऊसाठी बघा, आता मला ना दुकानात जायचं आहे, कारण आमच्या पिऊला खायचे आहेत गुलाबजामुन. 2 दिवस झालं मागत होती. मग मी तिला म्हटलं चला घेऊन देते बोलले गुलाबजाम. तर आता मला पॅकेट घ्यायचं आहे आधी गुलाबजामचं, नंतर घरी जाऊन बनवायचे. माझी बघा नाही मला. हां बघा फ्रेंड्स, फायनली मी आता घरी आले. पिऊ आमची किती खुश झाली. मी तिला आलेलं पॅकेट दाखवलं, मी घेऊन आले बोलत तिला गुलाबजाम बनवण्यासाठी. आणि शंभू आमचा झोपलेला होता, मी जाताना झोपलेला, आले तर उठला होता तो. आता उठले तर चला दोघं पण मस्त खातील गुलाबजाम. आता ते आधी मला बनवावे लागणार आहे. चला आपण गुलाबजाम बनवायला स्टार्ट करूया. बोल पिऊ, खायचं आहे गुलाबजाम? किती खाणार आहे? 5 गुलाबजाम खायचे तुला? बाकीचे राहिलेलं कोण खाणार? शंभू खाणार म्हणते बाकीचे राहिले, तिला 5 खायचे. चला आता मी पहिले तर रेसिपी बनवायला स्टार्ट करते. बाय नाही, ब्लॉग कंटिन्यू करायचं आहे ना आता. गुलाबजाम नाही खायचं तुला? खायचं तर मग ब्लॉग कंटिन्यू करावं लागेल ना. त्यांना फ्रेंड्सला सांगा सगळ्यांना ब्लॉग कंटिन्यू कर म्हणून. चला गुलाबजाम खायला नक्की आधी बनवते, नंतर खायला बोलू सगळ्यांना. चला मी आता जाते बनवायला. बघा मित्रांनो, आज बनवती माझी बायको गुलाबजामुन माझ्या वाघासाठी, हे माझ्या हरणीसाठी. तिने आणलंय बघा गुलाबजामचं पाकीट. बघूया आता आपण. बायको गोड बनवणार की तिखट गुलाबजाम? गुलाबजाम गोडच असतात, तिखट कधीपासून बनवते? गोड तिखट पण असतात गुलाबजाम. मी तर गोडच बनवणार आहे. आणि छोटेच पॅकेट आणले तर मोठे जास्त आणले नाही, कारण जास्त कोणी घरात गुलाबजाम एवढं खात नाही. पण पिऊला आता खायचं म्हणून मग छोटेच आणले. बाकी असं इतर वेळेस मग कधी सणाला आम्ही आणतो मोठे, असं छोटेच आणले. बघा हे किती मला बघा, एक पाकिट आहेत ना, हे मला 18 रुपयाला पडले. आणि त्याच्यामध्ये बघा एवढ्या ह्याच्यामध्ये भेटलेले आपल्याला. दुसरं पण पॅकेट कट करते. आणि हे छोटं बरं पडतं. मी हे बऱ्याच वेळा आणते. तिला असं कधी खाऊ वाटलं ना, तिला गुलाबजाम रसगुल्ला खूप जास्त आवडतो. मी असं तिला कधी खाऊ वाटलं की मी आणते. असं छोटं पॅकेटमध्ये एवढं टाकलं ना. आता ह्याच्यामध्ये छोटे स्मॉल साईजचे जर बनवले ना, तर चांगले आरामात 20 तर गुलाबजाम आरामात बनतात ह्याच्यामध्ये. कुणाला खाऊ वाटते तर? पिऊला. होय पिऊ, तुला खाऊ वाटते काय गुलाबजाम?
तर मित्रांनो, ही आहे बघा आमची सासूबाई, सासू सुनेची धमाल मधली आमची ही आहे सासूबाई. आमचा अजून एक चॅनल आहे सासू सुनेची धमाल, त्याच्यामध्ये आमच्या दीदीचे तुम्हाला सासू बनवले आम्ही तिला. तर बघा मित्रांनो, तुम्हाला कसा वाटतो तो पण चॅनल, एकदा त्या पण चॅनलला विजिट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आठवणीने आवर्जून करा. असं एवढं आता पीठ झाले, त्याच्यामध्ये ना थोडंसं दूध टाकून मी मळून घेणार आहे ह्याला. हे लगेच आता हे काही राहणार नाहीत, राहिले तर आज आणि उद्या राहतील, संपून जातील हे लगेच. शंभू पिऊ सगळ्यांनी, घरातल्या सगळ्यांनी आम्ही 2-2 खाल्ले आणि त्या दोघांनी जरी 4-5 खाल्ले तरी संपले सगळे आमचे उद्या. आता गोळा रेडी झालाय पूर्ण. त्याच्यानंतर मी छोटे छोटे गुलाबजाम बनवून घेतले तिकडे बघा, आणि कढई पण तापायला ठेवलेली आहे. आणि बघा बाहेर बघा केवढा जोरात पाऊस चालू आहे, खूप जोराने येत होता, खूप वेळ झाला चालू आहे पाऊस, आणि असे 8 दिवस झाले तर खूप पाऊस चालूच आहे सारखा, खूप जास्त पाऊस चालू आहे मुंबईला. त्याच्यानंतर बघा कढईत मस्त डीप फ्राय करून घेतलेत एकदम लो गॅसवर, आणि बघा ब्राउनिश काढलेत मस्तपैकी. त्याच्यानंतर छोटे होते आणि किती मोठे दिसतात बघा. आता गुलाबजाम साईडला सगळे काढून घेतले पूर्ण. त्याच्यानंतर पातेल्यामध्ये गरम पाणी आणि साखर आणि थोडीशी वेलची वगैरे टाकली, बघा थंड झालं पूर्ण साईडला ठेवलं. तर बघा फ्रेंड्स, फायनली आमचे गुलाबजाम आता रेडी झालेत. पिऊला दिलेत बघा, इकडे शंभूला पण दिलेत, शंभूने अर्धा खाऊन तिकडे गेलाय आता तो खेळायला, आणि इकडे बघा सचिनला पण दिलेत. तर सांगा हो कसे झालेत गुलाबजाम? गोड दिलेत का तिखट? मी सांगितले ना, मी गोडच करते, मी तिखट गुलाबजाम नाही करत. तिखट गुलाबजाम असतात माहिती आहे तुला? तिखट नाही, मला नाही माहिती. तुला माहिती आहे तिला तिखट? परत मिठाचे गुलाबजाम असते, खट्टा गुलाबजाम रहता है, खाली मीठा नहीं रहता है, खट्टा रहता है, तीखा रहता है. अभी बनाने वाली वो वाले ना. कसे झालेत सांगा की, दोघच बोलत बसलेत. छान झालेत का? आलेत का बनवायला? मस्त. आणि गोडच बनवले तू तर. मग गोडच बनवणार ना, गुलाबजाम गोडच बनवतात. मी तर गोडच बनवते, बिना तिखट आंबट खरड असलं काय बनवत. मला जसे येतात तसेच बनवले. गुलाबजाम गोडच असते. बघा कसं करतात, म्हणजे चेष्टा करतात बघा सारखे, असेच करत राहतात मला. गुलाबजाम गोडच असते. मी काय बनवलं ना बघा, हे सचिन मला ना असं सारखं काही ना काय करत राहतात. मग कधी कधी डायरेक्ट चांगले बोलणार, कधी कधी असे फिरून येऊन मग बोलणार की नाही हे असंच असतं म्हणून, नाहीतर अशा काहीतरी चुका काढतात. जेव्हा चूक काही नसते ना तेव्हा असं काहीतरी बोलून चुका काढतात बघा ही माझी. आणि त्यांना ही सारखी सपोर्ट करत राहते, बोलते हा हा नाही असंच आहे बोलती. बघा दोघं जण खात आहेत. शंभूने काय थोडासाच खाल्लाय बघा, तो काय जास्त खात नाही. तर फ्रेंड्स बघा, माझी तुम्हाला रेसिपी छोटीशी बनवलेली, मी खूप छोटी बनवली आणि खूप पटकन पण बनवली, खूप गडबडीत बनवली. का गडबड झाली ह्यांना बनवून बघ, खायची पण बनवायचं कधी हे पण झालं बघा, पटपट बनवले आणि बघा खाल्ले. सगळेजण खायला पण चालू केले, मला तर कोण विचारत पण नाही, मी बनवले मलाच कोण विचारत नाही खाल्लं का तू, तुला खायचं आहे का, त्यांचंच चालू आहे सगळ्यांचं. म्हणलं चला खात आहेत खाऊ द्या. तर बसले सगळेजण, कारण गरम बाहेर तर एवढा पाऊस पडतोय जोरात आणि गरम असं थंडी वाजते, त्याच्यामुळे गरम करण्यासाठी मस्त गुलाबजाम दिलेत आणि थंड पण नाही धुवून दिले, गरम गरमच खाल्ले सगळ्यांनी. म्हणलं ठीक आहे चला खावा गरम गरम, तेवढंच पोटात पण छान असं गरम होईल, कारण बाहेरून आधीच थंडी पावसाने सगळं गारगार झालेले. तर बघा कसे वाटले काय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चला फ्रेंड्स, भेटत नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. मी खरंच खूप मनापासून व्हिडिओ सगळे बनवते आणि जे काही सगळं प्रेझेंटेशन जे करते खरंच खूप मनापासून करते. तर तसंच तुम्ही पण मला खरंच खूप छान सपोर्ट करताच आहे, अजून छान सपोर्ट करा आणि मला येसच पुढे घेऊन जावा. आणि तुमच्यामुळेच पुढे जाते, हे काही मी कधी विसरणार की नाही आहे. तर चला, माझा ब्लॉग कंटिन्यू केल्याबद्दल, इथपर्यंत माझा ब्लॉग तुम्ही शेवट केल्याबद्दल खरंच मनापासून खूप जास्त धन्यवाद. आणि भेटूयात आपण नवीन एका ब्लॉगमध्ये.